हाय हॅलो नमस्कार. आज मी पडवळची भाजी बनवते. त्यासाठी ही पडवळ घेतली आहेत. 400 ग्रॅम आहेत. आता ही बारीक चिरून घेते. पडवळ बारीक कापून चिरून घेतलं आहे, एकदम असं बारीक. आता त्यामध्ये हा अर्धा चमचा मीठ टाकून मळून घेते चांगली. म्हणजे याच्यातलं पाणी निघून जाईल. म्हणजे जो उग्र वास असतो तो येत नाही मग खाताना. चांगली अशी मळून घेतली आहे मीठ टाकून. इथे मी कांदा घेतला आहे, कढीपत्ता, लसूण, 5-6 मिरच्या घेतल्यात आणि हे खोबरं. गॅसवर कढई ठेवली आहे. तर त्यामध्ये थोडं तेल घालून घेते. तेल चांगलं गरम झालं आहे. आता त्याच्यात राई टाकून घेते. जिरे टाकते. लसूण, कांदा घालते. कढीपत्ता, मिरच्या, हिंग टाकून घेते. अर्धा चमचा नाही सॉरी पाव चमचा हळद पावडर टाकली आहे. मीठ टाकून मळून घेतल्यामुळे हे बघा एवढं असं पाणी निघालं आहे त्याच्यातून. आता हे भाजी घालून घेते. मीठ हे भाजी मळून घेताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मी मीठ घालत नाही आहे. आणि लागलंच तर टेस्ट करून मग घालेन, नाहीतर त्याची तशी काही गरज नाही आहे. ही आता 15-20 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घेते झाकण मारून. थोडंसं चमचाभर पाणी घालून घेते. तर बारीक गॅसवर ही भाजी मी 15 ते 20 मिनिटं शिजवून घेते. झाकण लावून घेते आणि 15-20 मिनटं बारीक गॅसवर शिजत ठेवते. आता चणा डाळ टाकून घेते. डाळ शिजवून घेतली आहे मी चणा डाळ.
आता हे खोबरं घालते. चणा डाळ टाकून केलेली पडवळची भाजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. कोथिंबीर घालून घेते. भाजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा प्लीज.